कशा पद्धतीने नेमकं आयुष्यात पुढे जायचंय याविषयीचं कन्फ्युजन आपल्याला महत्वाचे निर्णय घेण्यापासून रोखत असतं. नकारात्मक वातावरणात जर राहत असाल ना तर आयुष्यात तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकणारच नाही आहात. यू आर द प्रोडक्ट ऑफ 5 पीपल यू लेट युअर सेल्फ इन्फ्लुअन्स टू. आपली लाईफ हा ब्लेम गेम कधीच असू शकत नाही, तर लाईफ हा रिस्पॉन्सिबिलिटीचा गेम आहे. 4 गोष्टी तुम्हाला अशा कुठल्याही सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. युअर सक्सेस इज द प्रोडक्ट ऑफ युअर हॅबिट्स. ऑन पर्पज एखादी गोष्ट होऊ शकते, विदाउट पर्पज एखादी गोष्ट होऊ शकत नाही. 1000 दिवसांची डिसिप्लिन ही खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्हाला लाईफ मध्ये कुठलीही महत्वाची गोष्ट करायची आहे. माझ्या कंटेंट क्रिएशनची 1 वर्षाची जर्नी आणि एखाद्या दुसऱ्याची 10 वर्षांची जर्नी, या 2 गोष्टींचं कंपॅरिझन होऊ शकतं का? म्हणजे ते जस्टिफाईड तरी आहे का? इतरांशी कॉम्पिटिशन आपली असूच शकत नाही. आपली कॉम्पिटिशन फक्त स्वतःशी असते की मी काल काय करत होतो त्यापेक्षा आज बेटर करतोय का, आणि आज जे काही करतोय त्यापेक्षा उद्या अजून बेटर करू शकणार आहे का. लाईफ मध्ये आपण अनस्टॉपेबल होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 गोष्टी सांगणार आहे ज्या अक्षरशः तुमचं आयुष्य बदलून ठेवू शकतात. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते जिथे आपण गोंधळलेलो असतो. आपल्याला मनात सतत ही शंका येत असते की आपण एखादी गोष्ट योग्य पद्धतीने करतोय किंवा नाही करतोय. आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतील का? आपले निर्णय योग्य आहेत का? कशा पद्धतीने नेमकं आयुष्यात पुढे जायचंय याविषयीचं कन्फ्युजन खूप वेळेस आपल्याला अडवून ठेवत असतं, आपल्याला महत्वाचे निर्णय घेण्यापासून रोखत असतं. आणि अशा सगळ्या वेळेस एक स्ट्रॉंग माइंडसेट तुम्हाला मदत करू शकतो, आणि तोच कसा बिल्ड करायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नंबर 1, चेंज युअर एन्व्हायरमेंट. तुम्ही नकारात्मक वातावरणात जर राहत असाल ना तर आयुष्यात तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकणारच नाही आहात. ही गोष्ट अशी आहे जसं समजा तुम्हाला एखाद्या थंड फ्रीज मध्ये एकदम बंद करून ठेवलंय आणि तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायला कोणीतरी सांगतंय. ही गोष्ट शक्य आहे का? तर ऑफकोर्स नाहीये. तिथे तुम्हाला थंडीच वाजणार आहे. आपण कितीही काहीही जरी म्हणालो तरी सुद्धा आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूची माणसं हे आपल्यावरती प्रभाव टाकत असतात, आणि त्या सगळ्या कारणांमुळे आपण प्रभावित होत असतो. कारण आपण माणूस आहे आणि माणूस तसाच बनलेला आहे. म्हणून जर का तुम्हाला अडकल्यासारखं वाटत असेल, आपण आयुष्यात प्रगती करत नाहीये, ग्रो करत नाहीये असं वाटत असेल ना, तर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला चेंज करायची ती म्हणजे तुमच्या आजूबाजूचं वातावरण चेंज करा. आणि ते चेंज कसं करणार? तुम्ही ज्या लोकांसोबत राहतात, आपला वेळ कोणासोबत जातो ही गोष्ट चेक करा. बऱ्याचदा आपण ऐकलं असेल की यू आर द प्रोडक्ट ऑफ 5 पीपल यू स्पेंड युअर टाइम विथ. पण हा कोड थोडासा अपडेट करून जर सांगायचा असेल तर तो असा होऊ शकेल, यू आर द प्रोडक्ट ऑफ 5 पीपल यू लेट युअर सेल्फ इन्फ्लुअन्स टू. आजच्या काळामध्ये स्पेशली इंटरनेटच्या युगामध्ये फक्त तुमच्या आजूबाजूला जी लोक राहतात ना तेच तुम्हाला प्रभावित नाही करत आहेत, तर तुम्ही ज्यांना ऐकताय, तुम्ही ज्यांना रोज बघताय, अशी लोक पण तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पाडणार आहेत. त्यामुळं आपण कोणाला ऐकतोय, आपली मैत्री कोणाशी आहे, आपण कोणासोबत कुठल्या विषयावरती गप्पा मारतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इन्फ्लुअन्स करणार आहेत. आणि म्हणूनच ही गोष्ट व्यवस्थितपणे तुम्हाला नोटीस करण्याची गरज आहे की तुमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत, तुम्ही कोणाला ऐकताय, तुम्ही कोणाला फॉलो करताय, आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्या आजूबाजूचं वातावरण चेंज होऊ शकतं. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला करायची वातावरण बदलण्यासाठी ती म्हणजे मूव्ह करा. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की एखाद्या जागेमध्ये माझी प्रगती होऊ शकत नाहीये, एखाद्या सर्कलमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या वातावरणामध्ये मी ग्रो नाही करू शकत आहे, अशा वेळेस ती जागा, ते वातावरण, ती कंपनी आणि ते सगळं एन्व्हायरमेंट सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची हिंमत ठेवा. आपल्याला असं वाटू शकतं की नवीन ठिकाणी गेल्यानंतर मला नवीन मित्र मिळणार नाहीत किंवा ग्रो करायला परत तिथे मिळेल किंवा नाही, ही शंका सतत असणार आहे. पण ही गोष्ट मी स्वतः खूप वेळेस केलेली आहे. जेव्हा मला असं वाटलेलं आहे की एखाद्या स्पेसिफिक परिस्थितीमध्ये मला ग्रो करायला प्रॉब्लेम येतोय, माझ्या स्वप्नांवरती काम करता येत नाही, काही ना काहीतरी डिस्टर्बन्स येतोय, तर अशा वेळेस नेहमी मी ती जागा बदललेली आहे, ती शहरं बदललेली आहेत, त्या कंपनीज बदललेल्या आहेत, आणि त्या वातावरणातून मी बाहेर पडण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला नवीन चॅलेंजेस, नवीन सिच्युएशन मध्ये जास्त चांगल्या पद्धतीने ग्रो करता येईल, आणि त्यातून तुम्ही स्वतःला रिइन्व्हेंट करू शकाल, नव्या पद्धतीने शोधू शकाल. आपल्याला कुठल्या गोष्टी करण्याची भीती वाटते, स्वतःच्या विकनेसेस काय आहेत, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, या सगळ्या गोष्टींविषयी तुम्हाला तेव्हाच माहिती पडेल ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आजूबाजूचं वातावरण चेंज करण्याची हिंमत ठेवाल. आणि त्याच्यासाठी जर का तुम्हाला एका जागेवरून बाहेर पडावं लागत असेल तर त्या जागेवरून बाहेर पडण्याची तुमची तयारी असेल. अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचे आहे, युअर वाइब्स अट्रॅक्ट युअर ट्राइब्स. तर तुमच्या संपर्कामध्ये नेहमी अशीच लोक येणार आहेत जशा तुमच्या स्वतःच्या वाइब्स आहेत. ज्या लोकांना तुम्ही ज्या गोष्टी बोलताय, तुम्ही जे जोक ट्रॅक करताय, तुम्ही जसा विचार करताय ते विचार पटत असतील, तीच लोक नेहमी तुमच्या संपर्कामध्ये येण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याच लोकांना तुमच्याशी मैत्री करणं आवडेल. त्यामुळं
त्यामुळं आपल्या स्वतःच्या विचारांवरती पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तशीच तुमची आयडेंटिटी सुद्धा तयार होणार असते, जिथं तुमच्या लाईफमध्ये अशी लोक असतील ज्यांना तुमच्यावरती विश्वास आहे, ज्यांना तुम्ही प्रगती केलेली हवी आहे, नाहीतर की अशी लोक तुमच्या आजूबाजूला असतील ज्यांना तुमच्या प्रगतीवरती जेलसी फील होते किंवा त्यांना आवडत नाही तुम्ही काहीतरी चांगलं करताय ते. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला स्टक झाल्यासारखं फील होईल त्या वेळेस तुम्ही तुमचं पूर्ण सराउंडिंग चेक केलं पाहिजे आणि त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंबर 2, टेक ऍक्शन वाला माइंडसेट बिल्ड करा. खूप वेळेस आपण अशी एखादी गोष्ट वाचतो, ऐकतो किंवा कुणीतरी आपल्याला सांगतं जी गोष्ट आपल्याला आतमध्ये पर्यंत पटते किंवा रुजते ती गोष्ट आपल्यामध्ये, आणि तरीही आपल्या मनामध्ये शंका असते की ही गोष्ट आपण केली पाहिजे का, ही गोष्ट आपण करू शकतो का, जर आपण तसा निर्णय घेतला तर तो फेल होईल का, आणि या सगळ्या मेंटल ट्रॅप मध्येच आपण अडकतो. म्हणजे एखादी गोष्ट करून बघण्यापूर्वी आपण त्याच्यावरती विचार करण्यातच इतका वेळ घालवतो की आपली सगळी एनर्जी तिथे स्पेंड होते आणि ऍक्च्युली आपण तो निर्णय कधी घेऊ शकत नाही किंवा ती गोष्ट आपण कधी करू शकत नाही. त्यामुळं नेहमी जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटतं ना की मी ही गोष्ट करू शकतो आणि ही गोष्ट माझ्या फ्युचरसाठी, माझ्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असू शकते, त्या गोष्टीवरती इमिडिएटली ऍक्शन घ्या. एखादी गोष्ट फक्त आपल्याला माहिती असणं आणि एखादी गोष्ट आपण ऍक्च्युली करणं, या दोन गोष्टींमधला गॅप जो आहे ना, तो गॅप आहे ऍक्शनचा. जोपर्यंत आपण त्या गोष्टीवरती ऍक्शन घेत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट सिरियसली कधीच करू शकणार नाही आणि ती गोष्ट फ्युचर मध्ये कधी होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच पटकन ऍक्शन घ्यायला शिका. जेव्हाही एखादी गोष्ट तुम्हाला आवडते, कुणीतरी सांगितलेली पटते आणि आतमध्ये पर्यंत ती गोष्ट जर का तुम्हाला हलवून ठेवत असेल आणि तो विचार जर का तुमच्या माइंड मध्ये सतत येत असेल ना, तर त्याच्यावरती पटापट ऍक्शन घ्यायला स्टार्ट करा. ज्यावेळेस मला स्वतःला हा डिसिजन घ्यायचा होता की मला कंटेंट क्रिएशन मध्ये यायचंय, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मी हा माईक ऑर्डर केला, लॅपटॉप रेडी केला, एक नवीन फोन घेतला आणि जस्ट स्टार्ट केलं. पहिले काही व्हिडिओज बनवेपर्यंत तर मला स्वतःला पण विश्वास नव्हता की मी 1-1.5 वर्ष कंटिन्यू 60-70 व्हिडिओज युट्यूब वरती बनवेन. आणि 70 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज बनवणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. जर तुम्ही कधीतरी आयुष्यात कंटेंट क्रिएट करून बघितलं आणि वन मॅन तुम्ही त्या सगळ्या गोष्टी हँडल करताय, म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग पासून, शूटिंग पासून, एडिटिंग पासून, अपलोडिंग पासून तर चॅनल हँडल करेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एकटे करून बघाल ना, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की त्याच्या पाठीमागे किती मेहनत लागते. आणि ही गोष्ट फक्त या कारणामुळे शक्य झाली की मी त्या थॉट वरती पटकन ऍक्शन घेतली आणि स्टार्ट केलं जेव्हा की मी रेडी नव्हतो पूर्णपणे. आपण कधीच एखादी गोष्ट करण्यासाठी 100% रेडी नसणार आहोत. ज्या कुठल्या सिच्युएशन मध्ये आपण आहोत, जे काही आपल्या आजूबाजूचे सर्कमस्टान्सेस आहेत आणि जेवढे काही रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत ना, तेवढ्याच रिसोर्सेस मधून आपण स्टार्ट करायला शिकलं पाहिजे. 100% परफेक्ट सिच्युएशन असेल आणि तेव्हा मग मी एखाद्या गोष्टीसाठी स्टार्ट करेन, ती रिस्क घेईन, असं रिअल लाईफ मध्ये कधीच होणार नाहीये. आणि म्हणूनच ते जस्ट टेक ऍक्शन वाला माइंड मसल आपल्याला बिल्ड करणं गरजेचं आहे जर का तुम्हाला लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर. खूप जास्त विचार करण्यात वेळ नाही घालवायचा आहे, कारण त्याच्यातून तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. मी अशी खूप लोक बघितलेत, असे माझे खूप मित्र बघितलेत जे वर्षानुवर्ष फक्त विचारच करतायत. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये वगैरे जॉब करत असाल आणि तुमचे 100 कलिग्स असतील ना, त्यांना कधीतरी सेपरेट बसल्यानंतर किंवा लंच टेबलवर बसल्यानंतर विचारा की तुम्हाला लाईफ मध्ये जॉब करायचा आहे का स्वतःचा बिझनेस करायचा आहे, आणि त्यातले 90 लोक तुम्हाला हेच सांगतील की मला लाईफ मध्ये स्वतःचा बिझनेस करायचा आहे. पण त्या 90 लोकांपैकी 1-2 लोक पण असे नसतील जे आयुष्यात कधीतरी त्यांचा जॉब सोडून बिझनेस करण्याचा निर्णय घेतील. ते कधी ऍक्शनच घेणार नाहीत, फक्त विचारांमध्येच त्यांचा बिझनेस असतो. त्यांच्याकडे कॉन्क्रीट प्लॅन पण नसतो की तो बिझनेस उभा कसा करायचा आहे, तो कसा होणार आहे आणि कधी आपण त्याच्यासाठी एफर्ट घेणार आहे. आणि म्हणून ती गोष्ट पॉसिबलच नाहीये रिअलिटी मध्ये घडणं. ज्या व्यक्तीला खरंच तो जॉब सोडून बिझनेस करायचा असेल, त्याच्या ऍक्शन्सच तुम्हाला सांगतील की तो व्यक्ती त्या जॉब मध्ये टिकणार नाहीये. कधी ना कधीतरी त्याचा स्वतःचा बिझनेस उभा राहणार आहे, कशा ना कशा पद्धतीने तरी त्या गोष्टी वर्कआउट करणार आहेत, कारण त्याची धडपड तेवढी चाललेली असेल. त्याच्या ऍक्शन्स तुम्हाला सांगतील की ती गोष्ट होणार आहे किंवा नाही होणार आहे. नंबर 3, कुठल्याच कारणासाठी कोणालाही ब्लेम करू नका. तुमच्या आजूबाजूला असे खूप लोक तुम्हाला भेटतील जे तुम्हाला सांगतील की माझ्या गर्लफ्रेंडने मला त्रास दिला किंवा माझा बॉयफ्रेंड मला त्रास देतोय आणि म्हणून मी स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करतोय किंवा करते. माझे पॅरेंट्स मला समजून घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे मी डिप्रेशन मध्ये आहे. माझ्या बॉसमुळे माझी सॅलरी वाढत नाहीये. माझ्या पाठीमागे बॅकअप नाहीये किंवा कोणीच सपोर्ट करत नाही आणि म्हणून मी लाईफ मध्ये सक्सेसफुल नाहीये. अशा प्रत्येक वेळेस एकदा आरशासमोर उभे राहा आणि ही गोष्ट स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या ऍक्शनसाठी दुसरं कोणी कधीच रिस्पॉन्सिबल असू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपली ब्लेम करण्याची हॅबिट जाणार नाही ना लोकांना, तोपर्यंत आपण लाईफ मध्ये ग्रो करू शकणार नाही. जर का एखादी व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये स्पेस क्रिएट करू शकत असेल, एम्प्टीनेस क्रिएट करू शकत असेल, तर याचा अर्थ त्या व्यक्तीची चुकी नाहीये. तुम्ही तुमच्या सगळ्या पॉवर, तुमचा सगळा कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलेला आहे आणि म्हणून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तो स्पेस निर्माण करू शकते. तुमच्याकडे नेसेसरी स्किल्स नाहीये, नेसेसरी नॉलेज नाहीये आणि तुम्ही तितके इफेक्टिव्हली काम करू शकत नाही आणि त्यामुळे तुमचा बॉस तुमची प्रगती रोखू शकतोय. ऍट द एंड आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ना, त्या सगळ्या गोष्टींसाठी फक्त आपण रिस्पॉन्सिबल असतो. जर का तुम्हाला लाईफ मध्ये ग्रो करायचंय, काही ना काहीतरी अचीव करायचंय, तर त्या गोष्टीसाठी पण फक्त तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आहात. आणि जर का तुमच्या लाईफ मध्ये आता काहीतरी गोष्टी बिघडलेल्या आहेत, तर त्या सिच्युएशन साठी सुद्धा फक्त आपण एकटेच
जबाबदार असतो. आपली लाईफ हा ब्लेम गेम कधीच असू शकत नाही. तर लाईफ हा रिस्पॉन्सिबिलिटीचा गेम आहे. माझ्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी जोपर्यंत मी घेणार नाही, माझ्या लाईफचा कंट्रोल जोपर्यंत माझ्या स्वतःच्या हातामध्ये नाही ना, तोपर्यंत पूर्ण जग तुमच्या लाईफ सोबत खेळू शकतं. जर का ही मेंटॅलिटी असेल ना की माझ्या घरच्यांमुळे मला ग्रो करता येत नाहीये, सोसायटीमुळे मला हा त्रास होतोय, किंवा सिग्नल वरती ट्रॅफिक आहे त्यामुळे मला लवकर जाता येत नाहीये, एखादी मीटिंग अटेंड करता येत नाही, डेडलाईन्स मीट करता येत नाही, प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही, तर मग लाईफ मध्ये तुम्हाला कुणीच सक्सेसफुल बनवू शकत नाही. आपली लाईफ ही नेहमी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपल्या कंट्रोलमध्ये गोष्टी असणं, सिच्युएशन असणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि म्हणूनच ब्लेम गेम वगैरे मध्ये फसू नका. नंबर 4, सतत स्वतःला ब्लेम पण नका करू. आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ आपण या गोष्टीचा विचार करण्यात वाया घालवतो की माझ्यामुळे लोकांना त्रास होतोय का, किंवा मी एखादी गोष्ट बोलल्यामुळे कोणाला हर्ट झालंय का. आणि रिअलिटीमध्ये तसं काहीही झालेलंच नसतं. त्यांच्या स्वतःच्या कॉन्सिक्वेन्सेस मधून लोक काहीतरी वेगळं बिहेव करत असतात, वेगळ्या ऍटिट्यूड मध्ये ते त्यांच्या जगत असतात. आणि आपल्याला असं वाटत राहतं की आपल्यामुळे एखादी गोष्ट घडते का, किंवा मी काहीतरी बोलल्यामुळं, मी काहीतरी केल्यामुळं, मी एखादा डिसिजन घेतल्यामुळे लोकांना हर्ट होते का वगैरे. अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकण्याची गरज नाहीये खरं तर. आणि एखाद्या वेळेस जरी आपल्याकडनं एखादी गोष्ट बोलली गेली ज्यामुळे कोणाला तरी हर्ट वगैरे झालंय, तर अशा वेळेस पटकन सॉरी बोलायचं आणि तो विषय तिथेच संपवून आपल्याला पुढे जात राहणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीमध्ये सापडाल ना की आपण सेल्फ ब्लेम करतोय, त्यावेळेस मान खाली घालून नका बसू. तर अशा वेळेस उलट मान ताट ठेवा आणि समोर बघा तुमचं विजन काय, कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला काम करायचं आहे, काय तुम्हाला लाईफ मध्ये क्रिएट करायचं आहे, कोणाला हेल्प करायची आहे, या सगळ्या गोष्टींवरती फोकस करायला शिका. नाहीतर की सेल्फ ब्लेम करत बसा. 4 गोष्टी तुम्हाला अशा कुठल्याही सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. नंबर 1, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. जर का एखादी गोष्ट आपल्याकडून चुकीची घडली तर त्याच्या आधी 10 गोष्टी बरोबर पण घडलेल्या आहेत आणि आपण 10 गोष्टी योग्य सुद्धा करतोय, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. दुसरी गोष्ट, तुमचं विजन. तुमच्या लाईफ मध्ये जर का तुमच्याकडे एक स्ट्रॉंग विजन असेल ना, तर अशी जगात कुठलीच पॉवर नाहीये जी तुम्हाला रोखू शकेल त्या विजन पर्यंत पोहोचण्यापासून आणि सक्सेसफुल होण्यापासून. आपल्याकडे फक्त द्यायला कारण असतात. आपण स्वतःला, परिस्थितीला आणि इतर लोकांना ब्लेम करत बसतो. त्याचं कारणच हे की आपल्याकडे स्ट्रॉंग विजनच नाहीये. आपल्यालाच एक्झॅक्टली माहिती नाही की आपल्या लाईफ मध्ये आपल्याला काय करायचंय, म्हणून ही गोष्ट होत असते. वर्कआउट कुठल्याही पद्धतीचा, एखादा स्पोर्ट खेळा, जिम मध्ये जा, किंवा योगा, मेडिटेशन, जे काही तुमच्याकडनं पॉसिबल आहे तो वर्कआउट करायला शिका. स्वतःच्या फिजिकल हेल्थ वरती काम करायला शिका. जी लोक स्वतःची काळजी करतात, स्वतःच्या फिजिकल हेल्थची, मेंटल हेल्थची काळजी करतात ना, ते तुम्हाला कधीच सेल्फ ब्लेम करताना दिसणार नाहीत, कारण ते करू शकत नाहीत. माणूसच आहे मी पण, त्यामुळे माझ्याकडनं एखादी चूक होऊ शकते, पण त्या चुकीवरती मी होल्ड ऑन नाही करणार. आणि अशीच लोक दुसऱ्यांच्या चुकांवरती पण कधी होल्ड ऑन नाही करत जास्त वेळ. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे इतरांना हेल्प करायला शिका. ज्यावेळेस तुम्ही इतरांना हेल्प करताना, आणि हेल्पचा अर्थ फक्त फायनान्शियलच नाहीये, कुठल्याही पद्धतीने जर का तुम्ही एखाद्याला हेल्प करत असाल तर त्या गोष्टीतून तुमच्या स्वतःचा सेल्फ एस्टीम स्ट्रॉंग होत असतो आणि हा सेल्फ ब्लेमच्या गेम मधून तुम्ही बाहेर पडू शकाल. ग्रॅटिट्यूड, विजन, वर्कआउट अँड हेल्पिंग समवन, याच गोष्टी तुम्हाला सेल्फ ब्लेमच्या गेम मधून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. नंबर 5, तुमच्या ज्या चुकीच्या सवयी आहेत ना त्या चांगल्या सवयींनी रिप्लेस करा. युअर सक्सेस इज द प्रोडक्ट ऑफ युअर हॅबिट्स. तुमच्या ज्या काही डेली हॅबिट्स आहेत ना त्यातून तुम्ही किती सक्सेसफुल होणार आहात, तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही काय करू शकणार आहात, या गोष्टी ठरत असतात. आपल्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या सक्सेस पासून दूर ठेवतायत, तुमच्या एका चांगल्या आणि बेटर लाईफ पासून दूर ठेवतात, त्या सगळ्या चुकीच्या सवयी चांगल्या सवयीने तुम्हाला रिप्लेस कराव्या लागणार आहेत. जर का तुम्हाला लाईफ मध्ये ग्रो करायचं असेल तर वर्कआउट करण्याची हॅबिट बिल्ड करा. तुम्हाला रात्री लेट विनाकारण जागण्याची सवय असेल तर त्याऐवजी वेळेवरती झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. आणि सकाळी लवकर उठण्याची सवय अशी विनाकारण लागणार नाहीये. जसं की मला आठवतंय साधारण 2016 पासून मी योगा वगैरे करायला लागलेलो आहे आणि तेव्हापासून सकाळी लवकर उठण्याची सवय मला लागलेली आहे. आणि ही गोष्ट कशामुळे शक्य आहे, कारण सकाळी उठल्यानंतर काहीतरी पर्पज आहे ना. ऑन पर्पज एखादी गोष्ट होऊ शकते, विदाउट पर्पज एखादी गोष्ट होऊ शकत नाही. जर का तुमच्याकडे पर्पजच नसेल, म्हणजे जर का समजा सकाळी 6 वाजता उठल्यानंतर पण तुम्हाला फक्त मोबाईलच बघायचा तर मग तुम्ही कशासाठी सकाळी 6 वाजता उठाल, काही पर्पजच नाही ना तुमच्याकडे उठण्याचं. त्यामुळं जेव्हाही तुम्हाला एखादी बॅड हॅबिट एखाद्या गुड हॅबिट मध्ये कन्वर्ट करायची आहे ना, अशा वेळेस तुमच्याकडे काहीतरी स्ट्रॉंग सेन्स ऑफ पर्पज पाहिजे, तरच ती गोष्ट पॉसिबल होऊ शकेल. ज्या छोट्या छोट्या हॅबिट्स तुमचा वेळ वाया घालवतायत, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाठीमागे राहायला मदत करतायत, अशा हॅबिट्सला कुठल्याही चांगल्या हॅबिट्सने रिप्लेस करायला शिका. आणि ती गोष्ट करून आपण आपल्या दररोजचा दिवस इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे आपण बोलतोच ना की आनंद वगैरे कधीतरी एकदाच होण्याची गोष्ट नाहीये, आणि असं नेचर बनणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही एक कन्स्ट्रक्टिव्ह दिवस जगताय. तुमच्या प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी पर्पज आहे, काहीतरी मिनिंग आहे, काहीतरी मिनिंगफुल तुम्ही काम करताय. थोडंसं ऑब्झर्व करा आणि शोधण्याचा प्रयत्न करा की अशा कुठल्या सवयी आहेत ज्या सवयी माझा महत्वाचा वेळ वाया घालवतात, माझी लाईफ बोरिंग बनवण्याचं काम करतायत, आणि अशा हॅबिट्स शोधून त्या हॅबिट्सला चांगल्या हॅबिट्सने रिप्लेस करा आणि तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात होईल. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. मला स्वतःला या गोष्टीचा खूप चांगला अनुभव आहे ऑलरेडी. हॅबिट नंबर 6, डेडिकेट युअरसेल्फ टू बेटरमेंट फॉर 1000 डेज. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेताय, इव्हन एखादा प्रोजेक्ट असेल
एखादा बिझनेस असेल, एखादी महत्वाची हॅबिट असेल तुमच्या लाईफ मधली, जेव्हा तुम्ही खूप मनापासून आणि पूर्ण शुद्धीत कॉन्शियसनेसने निर्णय घेताय ना, त्यावेळेस पुढच्या 1000 दिवसांसाठी कुठलीही डिफिकल्टी आली, काहीही प्रॉब्लेम आला, नो मॅटर व्हॉट, 1000 दिवसांसाठी पुढच्या ती गोष्ट तुम्हाला सोडायची नाही आहे. आणि तेव्हाच ती डिसिप्लिन बिल्ड होईल, तेव्हाच तो बिझनेस उभा राहू शकेल, तेव्हाच तुमची लाईफ इम्प्रूव्ह व्हायला स्टार्ट झालेली असेल. इव्हन तुम्हाला जर का जिम सारखी एखादी हॅबिट लावायची असेल आणि पुढचे 1000 दिवस जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली रोज न चुकता तुमचा मूड काय आहे, तुमचे इमोशनल स्टेट काय आहे, किंवा तुमच्या लाईफ मध्ये अजून काय घडते, या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊन ती गोष्ट फॉलो कराल ना, त्यानंतर तुम्हाला ते रिझल्ट दिसायला स्टार्ट होतील. तुमची बॉडी, तुमचं माइंड, तुमचे मसल्स बिल्ड झालेले तुम्हाला बघायला मिळतील. आणि ह्याच्यासाठी 1000 दिवसांचा वेळ तुम्हाला द्यावाच लागणार आहे. जर का तुम्हाला एखादं साईड हसल उभं करायचंय, एखादा बिझनेस उभा करायचा आहे, किंवा समजा तुम्हाला ऍथलीट वगैरे बनायचं आहे आणि तुम्हाला रनिंग करायची, प्रॅक्टिस करायची, तर अशा कुठल्याही गोष्टींसाठी मिनिमम 1000 दिवस पूर्ण डेडिकेशनने काम करायला शिका. नो मॅटर काय कंडिशन येते, काय सिच्युएशन येते आतमध्ये, तुम्हाला त्या गोष्टीवरती गिव्ह अप करायचंच नाहीये. आता जसं की साधारण 1.5 वर्षांपेक्षा जास्त वेळेपासून मी कंटेंट क्रिएशन मध्ये आहे आणि मला ही गोष्ट माहिती आहे की काय व्ह्यूज येतात किंवा अजून काय गोष्टी ती परिस्थिती आहे आणि मला कुठल्या त्रासातून हे सगळे व्हिडिओज बनवायला लागतात, कधी डिले होतो, कधी जॉब, वर्क प्रेशर, या सगळ्या गोष्टी कितीही काहीही असलं ना, तरी पण हा माझा निर्णय आहे की मला एक कंटेंट क्रिएटर बनायचंय आणि ऍज अ कंटेंट क्रिएटर मला माझं करिअर बिल्ड करायचंय. मला 1000 दिवस मिनिमम ही गोष्ट करतच राहायची आहे. तोपर्यंत ऑलरेडी ती माझ्या लाईफस्टाईलचा पार्ट बनलेला असेल, ते सगळं स्ट्रगल करणं, कष्ट करणं वगैरे. आणि तोपर्यंत ऑलमोस्ट वेळेस आपल्याला जी काही गोष्ट हवी आहे, जे काही आपल्याला ऍक्च्युअली करायचंय ना, त्या गोष्टीमध्ये एक सक्सेस मिळायला ऑलरेडी स्टार्ट झालेलं असतं. 1000 दिवसांची डिसिप्लिन ही खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्हाला लाईफमध्ये कुठलीही महत्वाची गोष्ट करायची आहे. अँड हॅबिट नंबर 7, डोंट कम्पेअर युअर सेल्फ टू समवन एल्स. जर का स्वतःसोबत तुम्ही सगळ्यात चुकीची गोष्ट कुठली करू शकत असाल ना, तर ती गोष्ट म्हणजे स्वतःला इतर कोणाशीही कम्पेअर करणं. समजा मी माझ्या युट्यूब चॅनल साठी व्हिडिओज बनवतोय आणि माझा जो कोणी फेवरेट युट्यूबर आहे, कंटेंट क्रिएटर आहे ना, त्याने व्हिडिओ टाकला की त्याच्या प्रत्येक व्हिडिओला 3 लाख 5 लाख व्ह्यूज मिळतात आणि माझ्या व्हिडिओला ऍव्हरेज 500, 1000, 2000 असेच व्ह्यूज मिळतात. पण माझा जो फेवरेट कंटेंट क्रिएटर आहे ना, त्याने 10 वर्षांच्या पूर्वी स्टार्ट केलेलं आहे आणि मला स्टार्ट करून झालेलं आहे 1 वर्ष. माझ्या कंटेंट क्रिएशनची 1 वर्षाची जर्नी आणि एखाद्या दुसऱ्याची 10 वर्षांची जर्नी, या 2 गोष्टींचं कंपॅरिझन होऊ शकतं का? म्हणजे ते जस्टिफाईड तरी आहे का? नाहीये. तर ह्या 2 गोष्टींचं कंपॅरिझन करण्याची गरज पण नाहीये आणि त्यातून स्वतःवरती स्ट्रेस निर्माण करण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणजे इव्हन जर का असं एखादं उदाहरण असेल की एखादा व्यक्ती 1च वर्षाच्या आतमध्ये सक्सेसफुल झाला, तरी सुद्धा ती गोष्ट ऍज अ जेलसी किंवा ऍज अ स्ट्रेस म्हणून मला घेण्याची गरज नाहीये किंवा त्या बाबतीत पण मला त्याच्याशी कंपेअर करण्याची गरज नाहीये. मला फक्त त्याच्यातनं इन्स्पिरेशन जर का घेता येत असेल तर ते मी घेतलं पाहिजे आणि त्यातून मी योग्य फीडबॅक घेऊन त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून माझं स्वतःचं परफॉर्मन्स, माझं स्वतःचं वर्क कशा पद्धतीने सुधारू शकतो, या गोष्टीसाठी मला नेहमी काम करणं गरजेचं आहे. आणि आपण प्रत्येकानं सुद्धा हेच केलं पाहिजे. फायनान्शियली किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये इतरांशी कॉम्पिटिशन आपली असू शकत नाही. आपली कॉम्पिटिशन फक्त स्वतःची असते की मी काल काय करत होतो त्यापेक्षा आज बेटर करतोय का, आणि आज जे काही करतोय त्यापेक्षा उद्या अजून बेटर करू शकणार आहे का, यासाठी मला स्वतःला काम करत राहायचंय. प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, प्रत्येकाची डेस्टिनी पण वेगळी आहे. त्यामुळे इतर कोणाशी आपली लाईफ कम्पेअर होऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्या लाईफ मध्ये काही चेंजही नाही होणार. म्हणूनच इतरांशी कम्पेअर करणं हा ऑप्शन असू शकत नाही. या 6 ते 7 गोष्टी होत्या ज्या मी नेहमी फॉलो केलेल्या आहेत जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की माझ्या लाईफ मध्ये ग्रो करण्यासाठी मला काहीतरी अडचणी येतात. हा माइंडसेट जर का आपण बिल्ड करू शकलो तर लाईफ मध्ये आपण अनस्टॉपेबल होऊ शकतो. आपल्याला जे काही सक्सेस आपल्या पूर्ण लाईफ मध्ये अचीव्ह करायचंय ते आपण चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकतो. याशिवाय जर का तुम्हाला लाईफ मध्ये फायनान्शियल डिसिप्लिन हवी असेल, फायनान्शियली ग्रो करायचं असेल, फायनान्शियली चांगल्या हॅबिट्स बिल्ड करायचे असतील, तर माझा या आधीचा जो व्हिडिओ होता, तुम्हाला जर कर्जमुक्त आयुष्य हवं असेल तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करू शकतो, तो व्हिडिओ मी वरती मेन्शन करतो, तो सुद्धा बघायला विसरू नका. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न वगैरे जर असतील तर खाली कमेंट करून विचारायला विसरू नका. अशाच इम्पॉर्टंट आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सुरज थेटे सायनिंग ऑफ.